स्माईल करून रडून नाही रडून हसून जाऊ दे काही नाही तिथं आहे थोडं. म्हणजे सगळ्याच मुलींना या मोमेंटला रडू येणारच येणार. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय तर गाईज आजचा आहे 18 तारीख आणि 18 तारखेला आम्ही आज निघणार आहे सांगलीसाठी. सो चला आता तयारी करायला लागलो आहे. तयारी जीत की केस भरायचं फक्त कट कर नंतर पुढच्या वेळी. किती वाजल्या? 9:30 वाजल्यात. रोहिणी चालल्या जॉबला आणि आम्ही आज निघणार आहे 12 वाजता. शिव आम्हाला सोडायला येणार आहे रात्र जागो करून जागून. आणि आता आम्ही सगळेजण गप्पा गोष्टी सुरू आहे इथं जायच्या टायमाला आहे ना. त्या दिवशी गेल्याबरोबर कशी नाही ना आपण काय बोलणार त्या दिवशी नाही म्हणत ना त्यामुळे ते इनडायरेक्टली तुला ना साईड देते की मला पण मला कळतच पाहिजे. हे दोघं नाही नाही पप्पा पण काय पप्पा पण आता म्हणतात नाही अजिबात रडायला नको. तिघं पण सुरू होतात. आम्ही दोघं मग जरा बाबा लवकर सांगा मला. आता त्याचे डोळे भरल्यात. तेव्हा पैकी एक शिक्का त्या द्यायला मेरी त्याला यायचं. आता आम्ही जातो शिवला बाय बाय करू. आज आम्हाला सोडायला येणार आहे तरी घरातले एक असते ना त्यामुळं असं कसं आहे. हे कोणतं आशीर्वाद? लवकरात लवकर जा तुम्ही. लवकरात लवकर जा तुम्ही. लवकर जाणार तर लवकर येणार केस. हा जाणार नाही तर येणार कशी. आणि मेन महत्वाचं खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचा की तुमच्यामुळे माझा 2000 सबस्क्रायबर झाले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुझे मेहनतीमुळे झाले खास. तू कंटिन्यू मेहनत करतोय तेव्हा वाढत गेले. असेच मेहनत करत राहा आणि पुढच्या वेळी पैसे नाही ठेव. मेरे सोना. मी जेवायला बसलोय. आज जेवणामध्ये बघ काय काय आहे. भाजी, चपाती, राईस, लोणचं, केक, गुलाबजामुन, 2 स्वीट. मस्त आहे आज. पार्टी करेंगे जम के. तो गाइस चला आता आम्ही जेवतो. बर्फी राहिली? बर्फी नको बस एवढं स्वीट. तो गाइस आता आम्ही जेवतो. आजची शेवटची आमची पार्टी. एक नंबर भाजी झाल्या. चला येतो. काळजी घ्या. लवकर जा, लवकर या. हो हो. बरोबर जा. ये नाही 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 स्माइल स्माइल. रडायसाठी आले का बे? चल जाओ तेव्हाच करू. चल चल मजा आली रे. चल चल रडायचं नाही. रडायचं नाही यार. स्माइल करून रडायचं नाही यार. रडायचं नाही. मजा आली. रडायचं नाही. जायचं हसत 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 जायचं यार. मजा येईल. आम्हाला लढून आम्हाला लढून नको. आमचं उरला की नाही रडायचं नाही. फोकस जायचं. रडून नाही रडून हसून हसून हसून
असं चल 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 नेक्स्ट टाइम येऊ आपण लवकर लवकर यायचं आहे आपल्याला. रडायचं नाही. रडून नाही रडून लवकर यायचं आहे आपल्याला नेक्स्ट टाइम. रडायचं नाही रे. आपल्या फॅमिली सोबत राहिलं ना थोडंसं रडायचं तरी ते इमोशनल होऊन जाते माणूस. पण 12 दिवस येणार ना. महिन्यातून भेटतो पण एक एक महिना आपण निवांत राहतो. तेच तर. तब्येत तर राहतो. किती मजा आली आपल्याला. तेच तर. ये चल, चल. चला. पाण्याची शिशी. हा. पाण्याची. चला पप्पा येतो. काळजी घ्या. या आरामात बरोबर जा. पाण्याची. ती पाणी घे, ती पाणी घे. तिकडं. क्या आवाज या 4 पप्प्या भेटते हा. तिकडं पाणी घे, तोंडावर फिरव. असं सुखी राहा. हा. पाणी फिरव. चल बाई बेसिंग वर. फोनवर आपण रडायचं नाही रे. क्या भाई रोने का नाही असं असायचं. रडायचं नाही रे. चला गाईस बॅग वगैरे खाली आणल्यात. आता आम्ही निघणार आहे. ऑटो बुक केला आहे आता जस्ट. ऑटो येतच असेल. सो आता ट्रेनला जातो. आई पप्पा आलेत खाली सोडायला. काळजी घ्या हां. तुम्ही पण काळजी घ्या. हो चला थँक्यू. स्टेशनला उतरल्यावर Thank you, photo thank you. वगैरे घ्या. चला जाऊ. चला बाय पप्पा. काय रडा? सोडा. जेवून जा. हो चल चला बाय हो बाय 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 बाय. स्टेशनला आलो आता आम्ही. ते बघा सामान घेऊन आलोय. शिव आलाय आमच्यासोबत आणि आता गाडी इथं लागल्या. ओपन व्हायची अजून. ओपन झाली की मग अचानक बसतो उकडायला लागलेले एसी. तुम्हाला वंदे भारतमध्ये बसते ना. हां जादूमध्ये कसं एलियनला बसवतात तसं वाटतंय. कार बंद होतात तसं वाटतं. मग एलियनच आहे की ही एलियनच आहे. रडू नको रे यार. रडू नको यार. काय काय राडे येते पण जाऊ दे काही नाही होत. तिथं राही थोडंसं काय वाटलं तर बोललं. रडू नको फक्त. काय वाटलं आम्हाला चांगलं नाही वाटत. एवढं हसत येते आणि रडत रडत जाते. म्हणजे आम्ही काय केलं आहे का. एवढे दिवस किती एन्जॉय केला. मजा आली ना पण. चल तिकडे जा. शिवने बसवलं काय आता आम्हाला. चला चल चल. मी बसले वंदे भारतमध्ये. शिवला सोडलं. शिवनं आम्हाला सोडलं. आम्ही आज आलो. आता गाडी चालू पण झाली गाईस. आता आम्ही पोचणार 6 वाजता पोचतोय आम्ही. तो चला गाईस. थोडीशी जरा रडली. तिला जरा आठवणी लागल्या थोडी घरची. एवढे दिवस मज्जा मस्ती केलेली हिला आठवणी लागल्या. त्यामुळं भेटलं एवढे दिवस घालवलं की थोडंसं होतंय ना ते मन भरून येते एकदम जाताना. सगळ्याच मुलींना या मोमेंटला रडू येणारच येणार. सो तरी आज बाकीचे आई पप्पा जरा थोडेसे आतून रडले पण वरून दाखवलं नाही त्यांनी. ही रडलीस हां तू रडलीस नाही म्हणलेलं. तिघं पण रडणार नाही म्हणलेलं पण थोडं रडलेच. सो तुम्ही बघितला जाता. आता आम्ही 6ला पोचणार आहे. उद्यापासून परत रुटीन चालू. उद्यापासून आमचं परत फिरणं वगैरे झालं. आता रुटीन चालू परत आपलं डेली रुटीन. दिवस निघून गेले माहीतच नाही. 1 महिना होतो आम्ही. पुण्याला गेलो नंतर वर्ध्याला गेलो परत पुण्याला आलो. मग मुंबईला गेलो. मग परत पुण्याला येऊन आता सांगलीला. सो चला गाईज जाऊया घरी. फिरायला गेलो. ते ब्लॉग वगैरे तुम्हाला तर लयच आवडले असणार 100%. सो आता इथून पुढे पण कंटिन्यू आमचे ब्लॉग असणार आहेत. सो कंटिन्यू बघत राहा. थंडी एसीत बसले. आता मग असले उकडत होतो बाहेर होतो तेव्हा लय उकडत होतो. आता आज बसले तर थंडी वाजायला लागली. आता बाहेर उतरलो 6 वाजता एकदम परत ऊन असं चिपकते बॉडीला असं ऑटोतनं जाताना ते नाही ना एकदम एसीतनं बाहेर पडलं तसं होतं. शिवला सोडताना पण थोडंसं मन आमचं बाय बाय करू वाटत नव्हतं त्याला. आणि ती एकटा जातोय ना तर कसं वाटतं कारण आम्ही सोबत असतोय ना कायम. तर तो एकटा चालला की थोडंसं कसं तर होतंय. पण
पण नेक्स्ट इयर आणि परत यायचं येवा परत सुरू झाले यायचं. आठवण एवढ्या दिवसाची मजा मस्ती भेट केलेली. जाऊ दे आता रड नकोस, परत लवकर जाऊ तर परत येऊ. बरोबर काहीच तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा. आपण गेलो तर परत येणार लगेच. एक ना एक दिवस तर जायचं आहे. बरोबर एक ना एक दिवस तर जायचं. आपल्या सुट्टीला मज्जा केली, एन्जॉयमेंट केलं, सगळं झालं. आता काय तर आपलं रुटीन थोडंफार त्रास होईल आहे की नाही. ते जवळ असले तर काय वाटत नाही. लांब गेलं ना ते चौघं पण डोळ्यासमोर येतात. आई पप्पा रोहिणी सो गाईज आता आम्ही पोचले बघा सांगली स्टेशनला. आता करेक्ट 6:30 वाजले. कितीला बसलो आपण? 2ला बसलेलो, 6:30ला पोचलो. चला आता जातो आम्ही घरी.